हॅलो, मी ज्योती व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज माझ्यासोबत माझा मुलगा आहे. आजचा आपला प्रवास सुरू होते काठगोदामहून नैनितालकडे टू व्हीलरवरून. रस्त्याचा दुतर्फा पसरलेले हिरवगार जंगल, डोंगरातले धुक्याचे पट्टे, कानात घुमणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट, हवा अगदी शुद्ध, थोडी थंड, श्वास घ्यावा आणि मन शांत करावे इतकी निर्मळ. कधी डोंगराच्या कुशीत हरवतोय तर कधी एखादा सुंदर खळखळणारा पाण्याचा झरा मनात खोलवर झिरपतोय. हा प्रवास फक्त रस्त्याचा नाहीये, तर हृदयाशी जोडणाऱ्या निसर्गाचे आहे. वाटेतला निसर्ग डोळ्यात साठवत शेवटी पोचलो नैनितालला. आता चाललोय देवी मंदिराकडे. नैना तलावाच्या काठावर वसलेले हे नैनादेवीचे मंदिर श्रद्धेचा, भावनेचा आणि पुरातन कथेचा संगम. पुराणानुसार सती देवीने यज्ञकुंडात आत्मदाह केल्यानंतर भगवान शंकराने तिचं शरीर उचलून पृथ्वीवर फिरणं सुरू केलं. त्यावेळी देवीचे नेत्र इथे पडले, म्हणून इथं उभं राहिलं नैनादेवी शक्तीपीठ. नैना म्हणजे डोळे. नेहमीप्रमाणे या मंदिरात ही कॅमेऱ्याची परवानगी नव्हती, त्यामुळे काही क्षणच टिपता आले. चला तर मग देवीचं दर्शन घेऊया आणि आशीर्वाद घेऊया. शांत तलावाच्या पार्श्वभूमीवर देवीचे हे मंदिर मनाला एक वेगळीच ऊर्जा देतं. श्रद्धा, निसर्ग आणि अध्यात्माचं एकत्र दर्शन इथं होतं. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे निळसर स्वप्न नैनी तलाव. पर्वतांनी वरलेला हा तलाव म्हणजे निसर्गाचा जीवन चित्रच. नैनादेवी याच्या नावाने ओळखला जाणारा हा तलाव शांतता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. बोटिंग करताना सभोवतालचे सौंदर्य मनात साठवून घ्यावं वाटतं आणि मन नकळत म्हणतं, इथे वेळ थांबावा आणि ही शांती कायमची आपली व्हावी. दर्शन झालं निघालो मॉल रोडवर. संध्याकाळचा गारवा, दुकानामधली रोषणाई, थोडं विंडो शॉपिंग. नैनी तलावाच्या किनाऱ्यानं चालणारी ही मॉल रोड फक्त रस्ता नाही, ही तर आठवण्याची वाट आहे. एका बाजूला तलावाचं निळसर पाणी आणि तर दुसऱ्या बाजूला छोटी छोटी दुकानं, हस्तकला, गरम चहा, उबदार स्वेटर आणि फुलपाखरासारख्या स्मित हास्याने भरलेली माणसं. इथे चालताना वेळ जणू थांबतो. त्या रस्त्यावरून चालताना मनात फक्त एकच भावना, हा क्षण आठवणीत साठवून ठेवावा कायमचा.
जेवायला स्थानिक छोटं हॉटेल, घरच्यासारखं जेवण आणि रात्री एका उपतर होमस्टेमध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडं लवकर उठलो आणि हनुमानगडीकडे निघालो. डोंगर चढत वर पोचलो. तिथून दिसणारा सूर्योदय आणि सगळं आकाश केशरी अगदी मन स्तब्ध झालं. हनुमानगडी मंदिरात जाऊन थोडा वेळ शांत बसलो आणि हनुमान चालीसा म्हटली. मंदिरातील ऊर्जा, शांतता मनाला एक आत्मिक आनंद देऊन जाते.